तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावे आले माये बापे किंवा माये बापा महाराज सांगतात की आता आम्ही तुम्हाला लढीवाळपणाने मागणी करतो आहे. लढीवाळप्रमाणे आई म्हणजे इच्छा. आता आमच्याकडे जी इच्छा आहे ती देवा तूच पूर्ण करू शकतो. भगवत भक्ताची इच्छा कोण करतो पूर्ण? देवच करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल परमात्मा. जशी इच्छा असेल तसा तो परमात्मा करतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते तैसा केला तैसा होय राहे सोय घडवणे. असा परमात्मा तो भगवत भक्ताची जी इच्छा असेल तो परमात्मा काय करतो पूर्ण करतो. म्हणून भगवत भक्तांना देवाला देवपण आणण्याकरता भगवत भक्तांचं सिंहाचा वाट आहे. देवाला कुणी विचारलं असतं? देवाला कुणी विचारलं असतं? नाही. देवाला आणि येला रूपा बळे करून खडे आलेला असे. महाराज सांगतात की तो देवाला देवपण आणलं कुणी? आमच्या भावे तुझं देवपण हे का विसरून राहिला असे देवा? अरे आमच्यामुळे तू आहे, आमच्यामुळे तू आमचा देव झाला. तू आम्हाला काय करत नाही, विचारत नाही. पण लक्षात ठेव आता मात्र आमच्याकडे ज्या जी इच्छा असेल ती तू काय करायचं पूर्ण करायचं आहे. तू आमचा मायबाप आहेस कारण आम्ही तुला सर्व समर्पित केलेलं आहे. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल बघिणी आणि राहता विठ्ठल विना चाडणा होता तुका म्हणे आता ना हे दुसरे महाराज सांगतात. तसं आता भगवत भक्ताची इच्छा देवाने पूर्ण करावी, नोकराची इच्छा मालकाने पूर्ण करावी, पत्नीची इच्छा पतीने पूर्ण करावी आणि शिष्याची इच्छा गुरुने पूर्ण करावी. महाराज सांगतात आज आम्ही भगवत भक्त आहोत आणि ती लढवाळपणाने आम्ही तुझे कसे ठीक आहे. नामदेव महाराजांचा अभंग आहे, तू माझी माऊली मी हो तुझा ताना माझी प्रेम पाना. पण याच्यामध्ये सगळे प्रमाण घ्या, ही सगळी लढीवाळपणाची आहे. आता आम्ही लढीवाळपणाची काय करतोय तुझ्या समोर मागणी करतोय. तो का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आली माये बाबा त्या परमात्म्याने परमात्म्याने ती इच्छा पूर्ण करावी. काय इच्छा? एकच इच्छा द्रुपदाची. आता दृष्टी पुढे आई साची तू आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा विडोबार परमात्म्याचं रूप तर कोणाला दिसत नाही. त्याला रंग नाही रूपही नाही. रंग कशामुळे नाही? कारण पाण्याला कोणताच रंग नाही. पाण्याला रंग आहे का? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. पाण्याला रंग नाही. पण ऐका पाण्याला कोणताही रंग धारण करतो. पाण्यामध्ये लाल रंग टाकला तर कोणता रंग होणार आहे? लाल. पाण्यामध्ये हिरवा रंग टाकला तर, पाण्यामध्ये गुलाबी टाकला तर, नारंगी टाकला तर का? कारण पाण्याला रंग कोणताच नाही म्हणून पाण्याला कोणताही रंग धारण करता येतो. आणि पाण्याला रूप नाही आकार नाही पण त्याला कोणताही आकार धारण करता येईल. जसं पाण्याकडे दोन आहे तसं निर्गुण निराकार तत्वाला रूप नाही रंग नाही. पण ऐका जसं भगवत भक्तांनी इच्छा जर असेल तसा त्याला कोणताही आकार धारण करता येतो, त्याला कोणताही रंग धारण करता येतो. महाराज कोणता रंग परमात्म्याने धारण केलाय? तो आपल्या भक्तासाठी भगवान परमात्मा उभा आहे. आणि कसा परमात्मा आहे? महाराज सांगतात सावळा हरे सावळा किंवा ठाईचाची काळा आणाली बहु काळा म्हणून वेदा चाळा